तर वाशिम जिल्ह्यातील केनवड परिसरात आज जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचलंय, त्यामुळे वाहतूक देखील ठप्प झाली आहे। पिंपरी परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे, तर वाहन चालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा या ठिकाणी सामना करावा लागतोय। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर इथे कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुख्य रस्त्याच्या सखल भागात पाणी साचलंय। मुख्य बस स्टॉप भागातील रस्त्याने ये-जा करणाऱ्या व्यक्तींना त्यामुळे नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली। शिरपूर गावातील मुख्य रस्त्यावरचं पाणी सखल भागात साचत असल्यानं रस्ता देखील चिखलमय झालाय, त्यामुळे ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी रस्त्याच्या कडेने ये-जा करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। तर तिकडे उपराजधानी नागपुरात काल रात्री दमदार पाऊस झालेला आहे। पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलंय। पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल त्यामुळे झाल्याचं पाहायला मिळतंय। नंदनवन आणि आजूबाजूच्या परिसरात हे पाणी साचलंय। काही ठिकाणी घरांच्या अंगणातही पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। तर पहिल्याच दमदार पावसात हे पाणी साचल्यामुळे महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यांचा पूर्णतः फज्जा उडाल्याचं दिसून येत आहे। यावर लक्ष असणारच आहे, पण बुलेटिन मध्ये घेतोय एक छोटासा ब्रेक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।